मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. वस्तुचित्र किंवा स्थिरचित्र या विषयासाठी आपल्याला वेगवेगळ्या वस्तू समोर ठेवून त्यांचा सराव करायचा असतो, हे आपल्याला माहीत आहेच. काही भाज्या, काही फळं किंवा मानवनिर्मित काही वस्तू अशा आपल्याला समोर ठेवायच्या असतात. आत्ता आपण एक नारळ समोर ठेवलेलं आहे आणि त्याचं चित्र आपण काढणार आहोत. यापूर्वी आपण जी चित्र काढली वस्तुचित्र या विषयाखाली, तर त्यामध्ये आपण ऑइल पेस्टल्सचा वापर केला होता. आता आपण वॉटर कलर्स किंवा पोस्टर कलर वापरून कसं चित्र काढायचं ते शिकणार आहोत. वॉटर कलर्समध्ये आपल्याकडे ट्यूब कलर्स असणार आहेत आणि त्याने आपण हे चित्र रंगवणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी पेन्सिलीने आपण चित्र काढून घेतो आहे. अर्थातच हे चित्र जास्त डार्क न करता हलक्या हाताने काढायचं आहे. आता आपण काही रंग काढून घेणार आहोत. आपल्याकडे ट्यूब कलर्स आहेत. आपण पांढरा रंग ऑलरेडी काढून घेतला आहे. त्यानंतर येलो ऑकर, बर्न सिएना, डार्क ब्राऊन, आणि रशियन ब्लू हे रंग आपण काढून घेतलेले आहेत. हे रंग अगदी थोडे थोडे काढायचे असतात, खूप जास्त काढायचे नाहीत, कारण यामध्ये आपण पाणी घालतो आणि ते पातळ झाले की भरपूर पुरतात. आता एक नारळाचं चित्र आहे, तर छोटासा नारळ असणार आहे, खूप मोठा नारळ नाही आहे, किंवा आपल्याला पूर्ण कागद भरून ते चित्र काढायचं नाही आहे, तर एका कोपऱ्यात एका नारळाचं चित्र काढायचं आहे. त्यासाठी जेवढे आवश्यक आहेत तेवढेच रंग आपण काढायला हरकत नाही. आपल्याकडे काही ब्रशेस आहेत, राऊंड ब्रश, फ्लॅट ब्रश असे वेगवेगळे छोटे छोटे ब्रश आहेत. चित्र छोटं असल्यामुळे आपण छोटे ब्रश वापरायचे आहेत. तेच चित्र जर मोठ्या आकारात काढायचं असेल तर मोठे ब्रश वापरावेत. पहा आता पाणी लावल्यावरती हे रंग कसे आहेत ते आपल्याला दिसत आहेत. इथे आपण बघा पांढरा, येलो ऑकर, बर्न सिएना, रशियन ब्लू आणि पेन्स ग्रे किंवा ब्लॅक असे रंग काढलेत. ब्लॅक किंवा काळा रंग किंवा ग्रे रंग आपल्याला खूप कमी वापरायचा आहे. तर सुरुवात आपण केली आहे येलो ऑकर या रंगाने. येलो ऑकरसारखाच एक नेपल्स येलो हा एक रंग असतो, तो जरा येलो ऑकरपेक्षा फिका असतो, तो सुद्धा वापरायला हरकत नाही. तर येलो ऑकरनंतर आपण घेतला आहे बर्न सिएना आणि तो एकमेकांमध्ये मिसळून घेतो आहे. या रंगांमध्ये पाणी जरा जास्तच घातलं आहे. हे रंग खूप घट्ट वापरायचे नाही आहेत, वॉटर कलर असल्यामुळे थोडे पातळ वापरायला हरकत नाही. आता आपण घेतला आहे डार्क ब्राऊन करून घेतला आहे. डार्क ब्राऊन कसा केला तर बर्न सिएनामध्ये थोडासा ब्लू घातला, डार्क ब्लू घातला की आपल्याला डार्क ब्राऊन रंग मिळतो. आता हे रंग कसे द्यायचे तर नारळाच्या समोर ठेवलेल्या नारळावरती कुठल्या बाजूनी उजेड पडला आहे, कुठल्या बाजूला सावली आहे, त्याप्रमाणे त्याचे रंग बदलतात. उजेडाच्या ठिकाणी फिका रंग दिसतो, तर सावलीच्या ठिकाणी गडद रंग दिसतो. ते बघत बघत त्याचं निरीक्षण करत करत आपल्याला हे चित्र रंगवायचं आहे. सुरुवातीला आपण अगदी बेस कलर देऊन घ्यायचा आहे. खालती कुठला रंग आहे तो द्यायचा आहे. त्याच्यावर नारळाचं जे पोत असतं त्याला थोडे दोरे दोरे, रेषा रेषा असतात, तर ते आपल्याला नंतर दाखवायचं आहे. सर्वात आधी आपण पायाला जो कलर आहे, खालच्या भागात जो कलर आहे तो द्यायचा आहे. तो देता देताच आपण काही रेषा रेषा काढू शकतो.
आपल्या नारळाचा पहिला कोट देऊन झाला आहे, त्यानंतर तो वाळू द्यावा. पूर्ण वाळल्यावर आपण त्याच्यामध्ये काही आता रेषा काढत आहोत. त्यासाठी आपण बारीक ब्रश वापरतो आहे आणि डार्क ब्राऊन रंगाने आपण ह्या रेषा काढतो आहोत. डार्क ब्राऊन रंग आपल्याकडे असेल तर तो वापरावा, किंवा 2 रंगांच्या मिश्रणातून तो तयार करता येतो. जसं की मगाशी सांगितलं, बर्न सिएनामध्ये डार्क ब्लू घातला की आपल्याला डार्क ब्राऊन रंग मिळू शकतो. जसं आपण डार्क रंगाच्या काही रेषा काढतो आहे, तशाच आपण फिक्या रंगाच्याही काढू शकतो. त्यासाठी येलो ऑकरमध्ये थोडा पांढरा रंग मिसळला की आपल्याला फिका रंग मिळतो. त्याच्या आपण काही रेषा काढतो आहे. उजेडाच्या भागामध्ये फिक्या रेषा काढूया आणि सावलीच्या भागात गडद रेषा. ते झालं की आपल्याला दाखवायची नारळाची सावली. तर समोर जसा नारळ ठेवला आहे त्याची सावली कशी दिसते ते बघून आपल्याला ही सावली काढायची आहे. सावलीसाठी अर्थातच आपण डार्क ग्रे, लाईट ग्रे असे रंग वापरणार आहोत. सावली दाखवल्यावरती त्याची जी बॉर्डर असते सावलीची ती एकदम डार्क न ठेवता पाणी लावून थोडीशी ती पुसट करावी. म्हणजे कागदामध्ये तो रंग मिसळला पाहिजे. पांढऱ्या रंगामध्ये कागदाच्या तो मिसळून घ्यायचा. एकदम करकरीत अशी आउटलाईन त्याची दिसता कामा नये. आणि नारळाच्या अगदी जवळ चिकटून जी सावली आहे ती आपण गडद करून घेऊया. आणि पुन्हा एकदा फिक्या सावलीमध्ये गडद सावली मिसळून घेऊया. सर्वात शेवटी जास्तीचे बारकावे आपण दाखवू शकतो आणि नारळाचं चित्र पूर्ण करू शकतो.
आपलं नारळाचं चित्र रंगवून पूर्ण झालं आहे. त्यामध्ये छानपैकी त्रिमितीचा आभास निर्माण होतो आहे. नारळाचा गोलवा जो आहे तो व्यवस्थित दिसतो आहे. त्याचा उजेड, त्याची सावली सगळं छान दिसायला लागलं आहे आणि अगदी खऱ्या नारळासारखा तो दिसतो आहे. यानंतर आपण दुसऱ्या वस्तूचा सराव करणार आहोत, ते म्हणजे डाळिंब. आपल्यासमोर जे डाळिंब ठेवलेलं आहे त्याचं पुन्हा एकदा निरीक्षण करावं आणि नंतर त्याचं पेन्सिलीने चित्र काढून घ्यावं. पेन्सिलीचं चित्र पटकन पूर्ण झालं आहे. आता आपण ते रंगवायला सुरुवात करतो आहे. रंगवताना अर्थातच त्यामध्ये जे रंग दिसत आहेत त्याचं नीट निरीक्षण करायचं आणि आपल्या रंगपेढीतले कुठले रंग त्याबरोबर मॅच होत आहेत ते बघायचं. तर आपण घेतला येलो ऑकर, थोडासा लाल रंग घेतला आहे, वर्मिलियन रेड, पांढरा तर आपल्याकडे होताच, ब्राऊन रंगसुद्धा आपल्या पॅलेटमध्ये आधीचाच काढला आहे, बर्न सिएना. हेच रंग आपल्याला वापरून हे चित्र रंगवायचं आहे. समोर ठेवलेलं डाळिंब बघून त्यामध्ये दिसणारे रंग आपल्याला इथे तयार करायचे आणि त्या जागी ते द्यायचे आहेत. बघा, वरच्या भागामध्ये जिथे उजेड आहे तिथे आपण फिका रंग दिला आहे आणि खालच्या भागामध्ये सावलीच्या भागात गडद रंग दिला आहे. तर पॅलेटमध्ये आपण काही रंग मिसळून घेतो, जसं व्हर्मिलियन रेड आणि व्हाईट हे दोन रंग मिसळून एक रंग तयार केला आहे जो डाळिंबामध्ये आपल्याला दिसतो आहे. आणि फ्लॅट ब्रशनी तो रंग आपण लावून घेतो आहे. आता प्रत्येक वेळी जे डाळिंब आपण समोर ठेवू त्यामध्ये वेगळे रंग असू शकतात. काही वेळा ते गडद रंगाचं असू शकतं, काही वेळा ते जास्त लाल रंगाचं असू शकतं, काही वेळा ते पिवळसर तपकिरी रंगाचं असू शकतं. त्याप्रमाणे आपल्याला ते रंग निवडायचे आहेत. यासाठी वेगवेगळे रंग मिश्रण करून त्यापासून कोणता रंग तयार होतो हे आपल्याला माहिती हवं. याचा सराव आपण वेळोवेळी करायला हवा. आता आपलं बघा, डाळिंब आहे त्याचा रंग छान तयार झाला आहे आणि जिथे आपल्याला लाईट दाखवायचा आहे किंवा हायलाईट दाखवायचं आहे तिथे आपण फिका पिवळा रंगच ठेवलेला आहे. हळूहळू आपण एकावर एक रंग देऊन त्यामध्ये हुबेहूबपणा कसा दाखवता येईल याचा प्रयत्न करतो आहे. आता पुन्हा एकदा सावलीच्या ठिकाणी आपण डार्क ब्राऊन रंग लावतो आहे. यासाठी आपण छोटा फ्लॅट ब्रश वापरत आहोत. फ्लॅट ब्रशने रंगांचं मिश्रण चांगलं होऊ शकतं. राऊंड ब्रशने रेषा दिसतात, पण फ्लॅट ब्रशने मिश्रण चांगलं होतं, म्हणून आपण इथे छोटा फ्लॅट ब्रश वापरत आहोत. मोठ्या आकाराचं डाळिंब काढताना किंवा मोठ्या आकाराचं चित्र काढताना आपण मोठ्या आकाराचे फ्लॅट ब्रश किंवा राऊंड ब्रश वापरावेत.
डाळिंबाच्या बाहेरच्या भागाच्या सालीवर काही डाग असतात, काही तपकिरी रंगाचे, काही वेगळ्या रंगाचे डाग असतात. ते आपण राऊंड ब्रशने काढून घेतो आहे. त्याच्यावर काही टेक्स्चर असेल तर तेही आपण राऊंड ब्रशने, आणि तोही छोटा ब्रश घ्यावा, म्हणजे आपल्याला नाजूक फटकारे ब्रशचे मिळवता येतात. आपलं डाळिंब रंगवून पूर्ण झालं आहे. त्याची सावली आता आपण करून घेऊया. डाळिंबाचा पहिला लेअर वाळल्यावर, रंग वाळल्यावर त्यावर आपण अधिक बारकावे दाखवू शकतो. यानंतर आपण तिसरं चित्र काढणार आहोत, ते म्हणजे केळी. समोर केळी ठेवावीत, 2 किंवा 3, किंवा केळ्यांचा घट ठेवावा, किंवा एकच केळं ठेवावं. आपल्याला हवं तसं आपण ठरवू शकतो आणि त्याप्रमाणे तेवढी केळी ठेवू शकतो. त्याचं आपण पेन्सिलीने रेखाटन करून घेत आहोत. एकच केळं ठेवलं तर ते काढायला सोपं असेल, पण जेव्हा 2 किंवा 3 केळी एकापुढे एक ठेवायची असतात, काढायची असतात, तेव्हा पुढच्या केळ्यामुळे मागच्या बाजूचा केळ्याचा भाग आच्छादित होतो आणि तो लपला जातो. त्याप्रमाणे आपल्याला ते चित्र काढता आलं पाहिजे. तिन्ही केळी सेपरेट न दाखवता एकावर एक आच्छादित असा काही भाग आपल्याला दाखवता आला पाहिजे. त्यासाठी पेन्सिलीने रेखाटन करण्याचा व्यवस्थित सराव करावा. जर का तुमचं रेखाटन चांगलं झालं तर पुढे रंगवण्याला महत्त्व आहे. तुम्ही किती चित्र चांगलं रंगवलं पण तुमचं रेखाटनच चुकलेलं असेल तर ते चित्र बरोबर दिसणार नाही. त्यामुळे जेवढं महत्त्व रंगवण्याला आहे तेवढंच महत्त्व, किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्व चित्र व्यवस्थित काढण्याला आहे.
आपलं चित्र काढून पूर्ण झालं आहे. पेन्सिलीने आपलं चित्र रेखाटून पूर्ण झालं आहे. आता आपण ते रंगवणार आहोत. त्यासाठी आपण लेमन येलो, गॅम्बोज येलो, येलो ऑकर अशा रंगांचा वापर करणार आहोत. अर्थातच उजेडाच्या जागी फिका रंग आणि सावलीच्या जागी थोडासा गडद रंग आपण वापरणार आहोत. ते रंग एकमेकांच्या मिश्रणातून पॅलेटमध्ये तयार करून घ्यायचे आहेत. सुरुवात आपण लेमन येलोनी केली आहे. त्यामध्ये थोडासा गॅम्बोज येलो मिक्स केला आहे आणि देठाच्या बाजूला थोडासा हिरवा रंगही मिसळला आहे. हिरवा रंग हा भडक हिरवा नसून ऑलिव्ह ग्रीन आहे, थोडा डल ग्रीन आहे. मुख्यत्वे ही केळी पिवळी केळी असल्यामुळे आपण तो रंग वापरला आहे. जर का आपल्याकडे हिरव्या रंगाची केळी असतील किंवा पिवळसर हिरव्या रंगाची असतील तर तसा रंग आपल्याला पॅलेटमध्ये तयार करून घ्यावा लागेल. रंग देताना फिके आणि गडद रंग एकमेकात मिसळून घ्यावेत. पेपरवर जिथे आपण फिका रंग देऊ त्याच्या बाजूला गडद रंग लावला की तो छोट्याशा फ्लॅट ब्रशने शक्यतो नीट मिसळून घ्यावा. अशा प्रकारे फिक्या आणि गडद रंगामध्ये तीनही केळी सुरुवातीला रंगवून घ्यायची आहेत. त्यानंतर त्यामधील बारकावे आपण दाखवू शकतो. देठाकडच्या भागात थोडासा हिरवट रंग द्यायचा आहे, कारण तिथे केळं कच्चं असेल तर तो भाग थोडा हिरवट दिसतो.
त्यामध्ये डार्क तपकिरी रंगही द्यायचा आहे. देठ आणि केळ्याचं जे दुसरं टोक असतं तिथेही डार्क तपकिरी रंग असतो. याशिवाय केळ्यावर काही डाग असतात, तपकिरी काळसर रंगाचे ते डाग असतात. ते डाग आपण छोट्या बारीक ब्रशने, पॉइंटेड ब्रशने देऊन घ्यावेत. प्रत्येक केळं वेगळं दिसण्यासाठी थोडीशी डार्क बॉर्डर त्याला करायला हरकत नाही, परंतु ही बॉर्डर मात्र करकरीत एकसारखी लाईन न दिसता ती बाजूच्या रंगामध्ये हलक्या हाताने मिसळून घ्यावी. हळूहळू आपलं केळं खऱ्यासारखं रंगवलेलं दिसायला लागलंय. आपलं केळ्याचं चित्र रंगवून पूर्ण झालंय. तिन्ही केळी रंगवून पूर्ण झाली आहेत. आता त्याची सावली आपल्याला दाखवायची आहे. आणि चित्र पूर्ण वाळल्यावर पुन्हा आपण काही बारकावे त्यामध्ये दाखवू शकतो. याला कारण आहे की चित्र वाळल्यावरती ते रंग थोडे फिके दिसायला लागतात. आवश्यक तिथे पुन्हा आपण गडद रंग देऊ शकतो. बघा किती सुंदर झालं हे चित्र. तीनही चित्र आपली खूप छान दिसत आहेत. पहिलं म्हणजे नारळाचं, दुसरं डाळिंबाचं आणि तिसरं केळ्याचं. तर अशा प्रकारे आपल्याला अशा वेगवेगळ्या वस्तू समोर ठेवून ते रंगवण्याचा सराव करायला हवा. हे रंग तुम्ही ऑइल पेस्टल्स वापरू शकता किंवा वॉटर कलर्स वापरू शकता किंवा पोस्टर कलर्स वापरू शकता. पेन्सिल कलर्स, रंगीत पेन्सिलीसुद्धा तुम्ही वापरू शकता. याशिवाय 2 किंवा 3 माध्यमांचा एकत्रितपणे वापरही करू शकता. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तू वॉटर कलर्सने काढण्याचा जरूर सराव करा.